जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, न्यायालयातील ज्या भरती प्रक्रिया आहेत त्याचा फॉर्म जर तुम्ही व्यवस्थित भरला नाही तर तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव येणार नाही. भरपूर विद्यार्थ्यांचे कन्सर्न येत आहेत की CGPA आहे, कोणत्या पद्धतीने टाकू, माझ्याकडे मार्कशीट आहे, मी ॲपियर आहे, चालेल का, माझ्याकडे टायपिंग सर्टिफिकेट फक्त इंग्लिशचं आहे, चालेल का, असे बहुतांश जे तुमचे कन्सर्न आहेत त्या संपूर्ण गोष्टीचा विचार करून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही जर व्यवस्थित फॉर्म भरला नाही तर तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव येणार नाही, आणि जर शॉर्टलिस्टमध्ये नाव आलं नाही तर तुमची पुढील प्रक्रिया जी आहे ती होणारच नाही. म्हणून सर्वात प्रथम म्हणजे फॉर्म जर तुम्ही व्यवस्थित भरला, काळजीपूर्वक जर भरला तर शॉर्टलिस्टमध्ये नाव येईलच. आणि शॉर्टलिस्टमध्ये नाव येण्याचं जे प्रमुख कारण असतं ते मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओत स्पष्ट केलं आहे, ते आता मी स्पष्ट करत नाही. तुम्हाला जर तो गो थ्रू करायचा असेल तर आय बटनमध्ये मी देऊन देईल, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. मुंबई उच्च न्यायालय लिपिक तसेच नागपूर खंडपीठ पर्सनल असिस्टंट असेल, लघुलेखन असेल, लिपिक पदाचं असेल, लिपिक पदासाठी सुद्धा 124 जागा ज्या आहेत सिलेक्शन, त्या जागा निघाल्या आहेत त्या असतील. ज्या सर्व्हिसचं जाहिराती आहेत त्या आपण डिस्कशन केलेल्याच आहेत, ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन देईल. तुम्हाला जर तो ग्रुप जॉईन करायचा असेल व्हॉट्सअप, तर तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. जाहिरातमध्ये दिल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता जी असेल तुमची ती व्यवस्थित तपासून घ्या, त्याच हिशोबाने फॉर्म भरायचा आहे. लास्ट गोष्ट म्हणजे असं की फॉर्ममध्ये दिलेली सर्व जी बाबी असतील ती तुम्ही काळजीपूर्वक भरा. जर ती व्यवस्थित काळजीपूर्वक जर भरली नाही, जर तुम्ही थोडी जरी चूक केली, खूप मायनर जरी मिस्टेक केली, तरी तुमचा जो आहे तो फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. कारण न्यायालयाला व्यवस्थित टापटीपणा म्हणजे व्यवस्थित त्यांना प्रथमदर्शनी आपण जे म्हणतो प्रायमा फेसिस जो तुमचा फॉर्म आहे तो त्यांना व्यवस्थित वाटला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला शॉर्टलिस्ट करून तुम्हाला ते पुढची भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरवतील. जरी तुम्ही चुकीची जर माहिती दिली तर कुठल्याही अंतिम टप्प्यामधून तुम्हाला बाहेर ते टाकू शकता. जिल्हा न्यायालय भरतीमध्ये अनेकांनी फॉर्म भरताना चुका केल्या होतात. त्यांचे रिमार्क येतो की तुमचा फॉर्म आम्ही का रिजेक्ट करत आहे. जेव्हा लिस्ट येते, लिस्टमध्ये सिलेक्टेड विद्यार्थ्यांची यादी येते, नंतर अजून एक लिस्ट येते, त्याच्यामध्ये ते मेन्शन करतात की या विद्यार्थ्यांचं आम्ही सिलेक्शन करत नाही आहे. त्याच्यामध्ये रिमार्क देतात. तर रिमार्कमध्ये जेव्हा तुम्हाला देतात की तुमचं हे चुकीचं होतं किंवा तुम्ही हे व्यवस्थित भरलं नाही, CGPA तुमचा पॉइंटर तुम्ही व्यवस्थित भरला नाही, किंवा तुमचे मार्क्स तुम्ही व्यवस्थित फिल केले नाही, तुम्ही अगदी जास्त अटेम्प्ट दिले असतील तर तुम्ही ते मार्क्स व्यवस्थित भरले नसतील, किंवा तुमच्या पर्सेंटेजमध्ये काही चुकी झाली असेल, तुमच्या टायपिंग सर्टिफिकेटमध्ये काही एरर असेल, अशा गोष्टी जर तुम्ही केल्या, जर भरताना जर काही चुका केल्या, तर तिथे तुम्हाला मुलाखतीमध्ये कमी गुण मिळून तुम्हाला बाहेर जावं लागतं. तिथे सुद्धा तुमचं ते निगेटिव्ह असं तिथे तुमचं प्रेझेंटेशन पडतं, आणि तिथून सुद्धा तुम्हाला थोडं ॲडव्हान्टेज नाही मिळत, तुम्हाला तिथे डिसॲडव्हान्टेज तुम्हाला तो होऊ शकतो. म्हणून फॉर्म भरताना खूप काळजी घ्यायची आहे. नंतर आपण काय करतो, मग आपण याच्याकडे फॉर्म भरताना जर आपण दुर्लक्षित केलं, मग आपण संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या आपण न्यायालयाला दोष देतो की मी सगळं व्यवस्थित केलं होतं तरीही मला मार्क का कमी मिळाले, माझं सिलेक्शन का नाही झालं, अशा गोष्टी आपण करतो. म्हणूनच आताच फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे असं की पर्सनल असिस्टंटसाठी त्यांनी 50 वर्ड पर मिनिट जी आहे ती टायपिंग मागितली आहे. याच्यामध्ये तुमच्या टायपिंग सर्टिफिकेटमध्ये असा उल्लेख असला तरच फॉर्म भरा. जर तुमचा उल्लेख नसेल तर फॉर्म भरू नका, कारण तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव येणार नाही. तरी जर तुम्हाला भरायचं असेल तर भरू शकतात, परंतु मी जर तुम्हाला ते मी जे स्पेशल स्किल सर्टिफिकेट असतं तसं जर तुमचं जर सर्टिफिकेटवर असेल उल्लेख आणि 50 वर्ड पर मिनिट जर असं काहीही उल्लेख नसेल तर तुम्ही फॉर्म भरू नका. काही एका विद्यार्थ्याने मला विचारलं होतं की सर अशा पद्धतीने आहे तर मी फॉर्म भरू का, तर त्याने फॉर्म भरायचा नाही आहे.
जर तुमच्याकडे व्यवस्थित सर्टिफिकेट असतील तरच फॉर्म भरा, अन्यथा फॉर्म भरू नका. चला आता मी तुमची रजा घेतो. व्यवस्थित फॉर्म भरा आणि शॉर्टलिस्ट झाला तर व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि लिपिक पद असतील किंवा पर्सनल असिस्टंट असेल त्यामध्ये सिलेक्शनचे जे तुमचे चान्सेस आहेत ते जास्त वाढतील. जर तुमचं फक्त शॉर्टलिस्टमध्ये नाव आलं तर समजा तुमचं 50% सिलेक्शन जे आहे ते झालेलं आहे. फक्त 50%च तुमची मेहनत तिथे उपयोगी पडेल. जो जास्त प्रॅक्टिस करेल त्याला सक्सेस मिळेल. चला आता विद्यार्थी मित्रांनो,